एसटी भाडेवाढी विरोधामध्ये सध्या अंबादास दानवे बोलतात, थेट जाऊया। 2 महिन्यापूर्वी एसटीच्या अध्यक्षांनी एसटी खूप प्रॉफिट मध्ये असं वक्तव्य केलं होतं। त्याची आकडेवारी मांडली होती आणि आज एसटीची भाडेवाढ 15% जाहीर झालेली आहे। दुर्दैव राज्याच्या परिवहन मंत्र्याला याची माहिती नाही आहे की त्याच्या ज्या खात्याचे ते मंत्री आहेत त्यांनी फक्त चमकोशगिरी मंत्री झाल्यावर केली। कुठे बस स्टँडला गेले, कुठे एसटीत प्रवास केला, परंतु एसटी प्रवाशांच्या व्यथा त्यांना काय माहिती। आणि म्हणून ही अन्याय आहे, कारण एसटी ही ग्रामीण भागात नवे शहरी भागात सुद्धा सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं एक मुख्य साधन आहे। आणि हे जर 15% भाडेवाढ होत असेल तर ती रद्द झाली पाहिजे, ही भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे। आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक बसस्थानकावर आमचं शिवसेनेचं आंदोलन होतंय आणि हे आंदोलन वेगवेगळे आज आम्ही फक्त बसस्थानकाचा रस्त्यावर बसलेलो आहे। येणार काळात मुख्य रस्त्यावर बसू, चक्का जाम करू आणि या सरकारला भाडेवाढ रद्द करायला भाग पडू। उद्या राज्यभरात हे आंदोलन असणार आहे का? बिलकुल, आज मराठवाड्यात आहे, उद्या राज्यभरात हेच आंदोलन होणार आहे। आज मराठवाड्याने याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या राज्यभरात हे आंदोलन माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलं। 15% भाववाढ का अन्यायकारक वाटते तुम्हाला? 15% भाववाढ अन्यायकारक का वाटते? 15% 15% भाववाढ भाडेवाढ ही अतिशय एकाच फटक्यात 15% भाडेवाढ कधी होत नसते। 2-5% पण एसटी सांगते ना प्रॉफिट मध्ये। आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगवेगळ्या ठिकाणी वाटतंय, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभन दाखवतंय आणि मग एसटी साठी का सर्वसामान्य माणूसच एसटीनं प्रवास करतो ना। याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात, मोठे अधिकारी प्रवास करतात, सर्वसामान्य माणूस या एसटीनं प्रवास करतो आणि म्हणून त्याला भाडेवाढ त्याला सोसणारी नाहीये आणि म्हणून ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे। आज बाकीच्या योजना, बाकीचा वायफळ खर्च तुम्ही करताय, जाहिरातीवर खर्च करताय, वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता। मला असं वाटतं एसटीची भाडेवाढ रद्द करणं हे योग्य होईल, नाही तर ही सर्वसामान्य प्रवाशावर अन्याय। हे पहा, हेच मी माननीय परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं, त्यांनी सांगितलं की मलाच माहिती नाही भाडेवाढ कोणी केली। मग ताळमेळ सरकारमध्येच नाहीये। अजित पवार ही भाडेवाढ अन्यायकारक असल्याचं मग त्यांनी ते अर्थमंत्री त्यांनी रद्द करावी। पण आता बऱ्याच मोठ्या संख्येने तुमच्याकडे इथं लोक जमलेले ज्या आंदोलनात सहभागी आहेत। मराठवाड्यामध्ये सुद्धा सगळीकडे पूर्ण मराठवाड्यात आंदोलन होतंय, जालन्यात होतंय, नांदेडला होतंय, लातूरला होतंय, बीडला होतंय, सगळ्या ठिकाणी होतंय। सध्याची परिस्थिती पाहता या आंदोलनानं सरकारवर काही फरक पडेल असं वाटतं का? हे पहा, जनतेच्या भावना व्यक्त करणं विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे, आम्ही ती व्यक्त करतोय। जनतेसाठी आमचा लढा आहे। सरकारचं जर कान बंद असेल, सरकारचे डोळे बंद असेल आणि सरकारचं थोबाड बंद असेल तर त्याला आम्ही काय करू शकतो? कसं चालवणार? आज हे एसटीच्या बसस्थानकाचा रस्ता आम्ही अडवलेला आहे, उद्या हा रस्ता समोर अडवू आम्ही आणि चक्का जाम करू। दादा, एसटीतल्या सोयी सुविधांबद्दल कुणी काही बोलत नाही, मात्र भाववाढ केली जाते, अगदी अनागोंदी असं। हे पहा, एसटीच्या सुविधेचा अनेक विषय आहे। बसचे सीट तुटलेले आहे, काचा नाही बसला, थंडी पावसामध्ये या बस फिरतात, त्याला काचा नाही आहे। काही ठिकाणी ड्रायव्हर्स नीट नाही आहे, काही ठिकाणी कंडक्टर्स नीट नाही आहे आणि या एसटीच्या सुविधेचा अभाव निश्चित आहे। एक प्रश्न की मंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय किंवा सरकारच्या मंत्र्यांचा हा निर्णय असं तुम्ही म्हणताय, पण ते असं म्हणतायत की आम्ही घेतलाच नाही, तो सचिवांनी घेतलेला आहे। मग बरोबर, मग सचिव सरकार चालवतात ना, हे काय करतात, हे कशासाठी बसलेले तिथं? आता माझं तोंड जाईल कुठेतरी। चला, ही आपण दृश्य बघतोय छत्रपती संभाजीनगरमधनं। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या एसटी भाडेवाढीच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडनं चक्का जाम आंदोलन सुरू आहे। अंबादास दानवेंच्या नेतृत्वामध्ये चक्का जाम आंदोलन होते। काही दिवसापूर्वी सरकारने शिक्कामोर्तब केलेला आहे एसटीच्या भाडेवाढीवरती 15% जवळपास एसटीच्या भाड्यामध्ये आता वाढ होणार आहे। त्यामुळे अर्थातच सर्वसामान्यांच्या खिशावरती त्यामुळे प्रचंड ताण येणार आहे आणि खास करून शहरांव्यतिरिक्त भागांमध्ये वाहतूक करताना प्रवाशांना आता अधिक खर्च करायला लागेल आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या ठाकरे गटाचं आंदोलन चालू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी भाडेवाढीच्या निषेधार्थ।
कोण आहे रे? मागे जे मागे ठाकरे गटाचे असंख्य कार्यकर्ते अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये एकत्रित झालेले दिसत आहेत आणि एसटी भाडेवाढ रद्द करण्याबद्दल आक्रमक झालेले आहेत। सरकारने घेतलेल्या 15% एसटी भाडेवाढीचा जो निर्णय आहे त्या विरोधामध्ये प्रखर आंदोलन होताना दिसते संभाजीनगरमध्ये। खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला विविध पद्धतीच्या सवलती देणाऱ्या योजना सुद्धा एसटी मध्ये पाहायला मिळाल्या होत्या। यामध्ये स्त्रियांना सवलत मिळते आहे 50%ची, तसंच ज्येष्ठ नागरिकांनाही सवलत मिळते। परंतु आता एक जी महागाईची सातत्याने वाढ होतीये, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होतीये, त्याचं कारण लक्षात घेत ही भाडेवाढ एसटीतर्फे करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच याच्यावरती राज्य सरकारकडनं शिक्कामोर्तब करण्यात आलंय असंही मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्याला सांगितलेलं होतं। परंतु अर्थातच सर्वसामान्य आता आधीच महागाईला सामोरे जात असताना अशा पद्धतीच्या महागाईचा भार त्यांच्यावरती पडतोय आणि म्हणूनच याच्या विरोधात संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली। अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आज संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे। एसटीची भाडेवाढ रोखण्याच्या संदर्भातलं त्यांचं हे आंदोलन सुरू असताना आता अंबादास दानवेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय। जनतेच्या प्रश्नासाठी कितीही वेळेस अटका झाल्या तर ते आम्ही स्वीकारू। पोलिसांच्या कारवाईला घाबरायची गरज नाही आहे, कारण आम्ही हे आंदोलन करतोय लोकशाही मार्गाने करतोय, जनतेच्या प्रश्नासाठी करतोय, भाडेवाढ रद्द व्हावी म्हणून करतोय। पोलिसांना त्यांचं काम करू द्या, मला त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही। पण आता मागणी काय तुमच्या ताब्यात? मागणी भाडेवाढ रद्द झाली पाहिजे, बस। भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे। आंदोलन पण करून देत नाही प्रशासन। ठीक आहे, त्यांच्या काही अडचणी असतील, परंतु जनतेसाठी आम्ही आवाज उठवतोय। निश्चित ही भाडेवाढ रद्द करून दाखवू आम्ही। जय भवानी, जय शिवाजी, भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, जय 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 शिवाजी, भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे। चला पुढे चला, ये भाऊ ये, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चल पुढे चल, चला। भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।